दळण बारीक आणायला सांग गं सुमे. हो, त्याला माहीत आहे आपल्याला बारीक लागतं ते. 9:15 झाले, फरशी करणारी रेखा अजून नाही आली. येईल की 9चा वेळ आहे तिचा. बाथरूममध्ये जाऊन बघत जा की एकदा दोनदा. ती कपडे बरोबर धुते की नाही ते. नुसतंच बसा बसा साबण लावायची सवय असते त्यांना. 10 वर्षापासून करते ती आपलं काम, तुम्ही शिकवलं तसंच. शिवाय मध्ये मध्ये टोकल्याने त्या बायका चिडचिड करतात. अजयसाठी वांग्याची रसाभाजी कर, सुकी आवडत नाही त्याला. हो, 30 वर्षाचा संसार झालाय माझाही. सगळ्या आवडी माहीत आहेत की. आज काय भाकरी करते का? पण माझ्यासाठी मात्र मऊ पोळ्याच कर. काल खाल्ली भाकरी. हो ना, काल पोळ्या केल्या तर भाकरी हवी होती आणि आज पोळी पाहिजे, सुमी पुटपुटली. 80ची कडक सासू आणि 50ची सून सुमी. सासूची हालचाल कमी झाली मागच्या 2 वर्षापासून. अगदीच पडून नाहीत, पण पूर्वीसारखं घरात सतत फिरत राहणं, प्रत्येकाला काही ना काही बोलून टोकणं जरासं कमी झाले. त्यातून मुलगा अजय, नवरा श्यामसुंदर आणि तिन्ही नातवंडही सुटायचे नाहीत आणि सुमी तर बोलून चालून सून होती अगदी हक्काची. तिने मनाने भाजीपोळीचाही निर्णय घेतलेला चालायचा नाही सासूबाईंना. शरीर गेल्या 2 वर्षापासून एका जागचं झालं आणि मन आता जास्तच भिरभिरायला लागलं. पूर्वी त्या घरात सतत फिरायच्या आणि त्यांची स्वतःचीच प्रत्येकावर बारीक नजर असायची. प्रत्येक मदतनीसांवरही आणि आपल्या लोकांवरही. सगळ्यांना स्वतःच्या मनाप्रमाणेच वागायला भाग पाडायच्या. का, कधी, कोण, काय एवढंही लक्षात येत नाही का? सर्वात आधी मला का नाही विचारलं? अशा विविध प्रश्नांची फैर झाडल्याशिवाय आणि सगळं आपल्या कंट्रोलमध्ये ठेवल्याशिवाय त्यांना करमतच नसे. समोर कुणी आलंय आणि त्याला कोणताच प्रश्न विचारला नाही असं कधीच व्हायचं नाही. बरं, इतकं सगळं स्वतःच्या मर्जीनुसार आणि स्वतःच्याच तालावर असूनही मुळी समाधान नसायचं. नातवंड खेळू लागली, दंगा करू लागली किंवा टीव्हीचा आनंद घेऊ लागली तरी या मध्ये मध्ये बोलल्याशिवाय राहायच्या नाही. नवऱ्याचं सासऱ्याचं सुमी सगळं वेळच्या वेळी बरोबर करतेच आहे, पण चूक काढल्याशिवाय दिवस पुढे सरकत नाही. उलट बोलणाऱ्याची तर काही खैरच नाही. आवाज करून स्वतःच खरं करायची सवय. कुठं त्यांच्या नादी लागून वेळ खराब करायचा हा विचार करून घरातले सगळे चुप्प बसायचे. आता घरातला वावर कमी झाला, नजरही अंधुक झाली थोडीशी, तरी काय झालं, कोण काय करतं, केलं का, मला नाही विचारलं, अशा प्रश्नांची सरबत्ती काही कमी नाही झाली. मी, माझं, मला ही आसक्ती कमी न होता उलट वाढली. सुरुवातीला प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी आवाज दिल्याबरोबर दिलं जायचं. ती तत्परता आता कमी झाली, अगदी आज्ञाधारक सुमीचीही. त्यांच्या खोलीकडे फिरकणंही आता सगळे टाळू लागले. सुमी ही त्यांचं खाणं पिणं आवरणं करायची, पण फक्त एक कर्तव्य म्हणून. बाकी त्यांच्या बोलण्याने तीही वैतागायची आणि स्पष्ट बोलायला लागली. या वाढत्या आसक्तीने आणि पूर्वीसारख्या न मिळणाऱ्या त्वरित प्रतिसादाने आता मात्र त्यांचं नुकसान होऊ लागलं. शरीर जरी एका जागचं झालं तरी मन मात्र एकाग्र व्हायला राजीच नसायचं. कारण मनाला तशी सवयच नव्हती. मनाला सतत प्रश्न विचारायचे, चौकशी करायची, हीच शिकवण. मग ते एका जागी स्थिर कसं होणार, एकाग्र कसं होणार? मग सुरू झाली चिडचिड, सतत धुसफूस. मला कोणी विचारत नाही, मला कोणी सांगत नाही याची. प्रत्येकाच्या विश्वात पूर्वी केलेलं अतिक्रमण त्यांना आता रिकामंपण, एकाकीपण देऊ लागलं. एका जागी पडलेल्या असूनही मनात अजूनही बाहेर काय चाललंय हे जाणून घेण्याची तीव्र आसक्ती त्यांना नेहमी अस्वस्थ ठेवू लागली. गरज नसतानाही सगळ्यांचं सगळं जाणून घेण्याची उत्सुकता किंवा आसक्ती, त्यासाठी केली जाणारी चौकशी आपल्या मनाची शांती तर घालवतेच, पण इतरांच्या विश्वास अतिदखल दिल्याने परस्पर नातेसंबंधही कटू होण्यास कारणीभूत ठरते. अंधधूत राष्ट्रराजा होता. राजेपणाची सगळी सुखं उपभोगली होती. शेवटी कुरुक्षेत्रावर होणाऱ्या युद्धाचा परिणामही तो जाणून होताच. त्याला लढायचे तर नव्हतेच, तेव्हा शांत बसून
भगवत नामस्मरण करत भयमुक्त होणे निश्चितच सोपे आणि फायद्याचे ठरले असते. पण सगळं जाणून घ्यायच्या इच्छेपोटी त्याचं मन जास्तच अस्थिर आणि भययुक्त झालं. याच जिज्ञासेपायी स्वतःला शक्य नव्हतं तरी संजयला बोलावून त्याला विचारल्याशिवाय चैन पडलं नाही. जर आपल्या सकारात्मक बदल करायचा असेल तर सर्वात आधी इतरांवर लक्ष देण्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करावं. इतरांविषयी जाणून घेण्याऐवजी स्वतःविषयी, स्वतःच्या विकारांविषयी जाणून घ्यावं. इतरांसोबत वाद घालून जिंकण्यापेक्षा स्वतःच्याच मनावर विजय मिळवावं.